मनुस्मृती हा फक्त एक शब्द नसून हिंदू धर्माचा प्रमाण ग्रंथ आहे, ज्यावरून नेहमी काही ना काही वाद पेटलेला दिसून येतो। परंतु गेल्या 2 दिवसांपासून या मुद्द्यावरून राजकारणी देखील पेटून उठल्याच्या चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहेत। तर विषय असा आहे की महाराष्ट्र सरकारच्या शालेय विभागाकडून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात श्री भगवद्गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली। यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते नाराज असून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी 29 मे रोजी महाड येथे जाऊन मनुस्मृती दहन करण्याचा नारा दिलाय, ज्यावरून हा सर्व प्रकार सुरू आहे। ते मनुस्मृती म्हणजे नक्की काय हे सुरुवातीला जाणून घेऊ। नमस्कार, मी समीक्षा देशमुख। सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे। स्मृती म्हणजे धर्मशास्त्र। मनूने लिहिलेलं धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती। यजुर्वेदात म्हटले आहे की मनूने जे जे लिहिले आहे ते औषधासारखे हितकर आहे। इसवी सनाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकापासून या ग्रंथाच्या निर्मितीला सुरुवात झाली असावी असा अंदाज अभ्यासक बांधतात। मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय असून सृष्टीच्या उत्पत्तीपासून जात, धर्म, वर्ण, राजकारण, न्याय, स्त्री धर्म, व्यवहार, विवाह, पाप आणि प्रायश्चित्त अशा अनेक विषयांवर यात मांडले गेले आहे। कदाचित त्यामुळेच याला प्रमाण ग्रंथ असा मान मिळाला असावा। मनुस्मृतीतील समाज रचना म्हणजेच चातुर्वर्ण्य व्यवस्था होय। भारतीय समाज रचनेच्या तात्विक आकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या उच्च नीच वर्ण व्यवस्थेत असून ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ मानला आहे। आता भारतीय समाज रचना या पलीकडे गेली असून भारतात समाज सुधारणेचे व धर्म सुधारणेचे आंदोलन सुरू होऊन 150हून अधिक वर्षे झाली। मनुस्मृतीतील किंवा एकंदरीत हिंदू धर्मशास्त्रातील विधी निषेध किंवा धर्म नियम हे समाज सुधारणेच्या आणि धर्म सुधारणेच्या विरोधी असल्यामुळे रूढिनिष्ठ जनता व समाज सुधारक यांच्यात संघर्ष सुरू झाला। रूढिनिष्ठांची धर्मशास्त्र विषयक बाजू खूप बळकट असल्यामुळे समाज सुधारणेची चळवळ जेव्हा दृढमूल होऊ लागली आणि दूरवर पसरू लागली, तेव्हा मनुस्मृती व धर्मशास्त्र यांच्या विरुद्ध जाणारा जहाल समाज सुधारकांचा वर्ग पुढे आला। नरहर कुंदरकर यांनी मांडलेल्या मतानुसार जग ब्रह्मदेवाने निर्माण केले आणि या जगाचा कायदा देखील प्रजापती मनु भृगु या परंपरेतून आला आहे, त्यामुळे तो मान्य करावा। तसेच मनुची भूमिका ही समाज कल्याणकारी होती असे मनुस्मृतीचे समर्थक म्हणतात। या समर्थकांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे कार्यकर्ते संभाजी भिडे। काही वर्षांपूर्वी मनू हा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांपेक्षा श्रेष्ठ होता असे वक्तव्य करून त्यांनी पुन्हा वाद चिघळवला होता। या वादावरून प्रश्न निर्माण होतो की मनू जर श्रेष्ठ होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? कारण मनूने चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता। चातुर्वर्ण्यांचे पवित्र आखावे अशी शिकवण मनूने दिली होती। त्यातूनच जाती व्यवस्थेला प्रोत्साहन मिळाले, त्यामुळे मनुस्मृती जाळण्याची योजनाबद्ध कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली। शूद्र जातींचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटविणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृतीतील वचने ध्यानात घेऊन व हिंदू मात्रांच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्वांशी तुलना करून सदर ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे असे ठाम मत मांडून लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथांचा बाबासाहेबांनी दहनविधी केला। या बाबतचे संदर्भ बहिष्कृत भारत आणि मूकनायक या वृत्तपत्रात पाहायला मिळतात। मनूने शिकवलेली वर्णाची आणि जातींची विषमता, त्याने शिकवलेला देव आणि देववाद, अंधश्रद्धा आणि परस्पर तुच्छता या गोष्टी लोकांच्या मनातून जाळणे हा या कृतीमागील उद्देश होता। बाबासाहेबांप्रमाणेच बहुतांश अभ्यासकांनी सुद्धा मनुस्मृतीला विरोध दर्शवला आहे। आता दुसरी बाजू म्हणजे लोकसभा निवडणुकीआधी भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार अशी चर्चा सुरू होती। विरोधी पक्षांनी हाच मुद्दा उचलून प्रचार सुद्धा केला। तसेच मोदींच्या भाषणातून झालेला मुसलमान विरोध या सगळ्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करून सत्ताधाऱ्यांनी पहिले पाऊल टाकले आहे का हा प्रश्न उपस्थित झाला। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला भेट द्या आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।